राहुल गांधी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतो आहोत, थेट राष्ट्रपती भवनाच्या परिसरातली अकाली दलाचे नेते येऊन दाखल होताना आपल्याला दिसतात। तर या शपथविधी सोहळ्याला जे खास निमंत्रित आहेत, एक मोठा उत्साह या सगळ्यांच्या मध्ये, हात उंचावून अभिवादन सगळ्यांना करण्याचा प्रयत्न। तर दुसरीकडे देश विदेशातील अनेक VIP जे निमंत्रित आहेत त्यांचं इथे आगमन होताना आपल्याला दिसत आहे। विशेष तौर पर आमंत्रित किया गया है। So this is also that special time, you know, when most of us think of us as ordinary citizens. That little bit of extra, that little effort makes us move on to extraordinary. अकाली दलाचे नेते आणि प्रकाश सिंह बादल अन्यही राजकीय पक्षांचे प्रमुख हे सगळे पहिल्या रांगेत आपल्याला बसलेले दिसत आहेत। प्रकाश सिंह बादल, सुखबीर सिंह, जिसे चुनाव आयोग ने नाम दिया देश का त्योहार। आपण आपल्या सगळ्या मान्यवरांच्याकडे बोलूयात आणि त्यांच्याकडनं महाराष्ट्राच्या वाट्याला काय जी नावं चर्चेत आहेत आतापर्यंत आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेली त्यांच्याकडनं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। महाराष्ट्रातली जी नावं आहेत 7 ते 8 मंत्रिपद महाराष्ट्राच्या वाट्याला येतील असं आतापर्यंत बोललं जात आहे। त्यात नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे ही नावं निश्चित आहेत। काय वाटतं या सगळ्या नावांच्याकडे बघून तांबे सर की कुठली मंत्रिपद येऊ शकतात महाराष्ट्राच्या वाट्याला, कुठली खाती येऊ शकतात आपल्याकडे? तर त्यांच्याकडे म्हणजे मागच्या खेपेला प्रकाश जावडेकरांकडे ह्युमन रिसोर्स होतो, म्हणजे महत्त्वाचंच खातं सुरुवातीला ते एक महत्त्वाचं आहे। गडकरींकडे तर अर्थातच म्हणजे त्यांचा कामाचा झपाटा नाही, म्हणजे गडकरी हे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात जसे शरद पवार असायचे ना की वेगवेगळी खाती, म्हणजे तसं गडकरींचा मोठा स्पेक्ट्रम असतो खात्यांचा। त्यामुळे गडकरींकडे अपेक्षित आहे की त्यांच्याकडची जी खाती आहेत ती मोठी असतील। आणि पियुष गोयल तर ऑफकोर्स म्हणजे मला तर वाटतं त्यांच्याकडे बहुधा फायनान्स, कारण मागच्या खेपेला ते बजेटही त्यांनीच मांडलं होतं आणि तेच बघत होते तो कारभार जेटली हे असल्यामुळे। त्यामुळे मला तर वाटतं ते एक अर्थ असेल यांचं जे